बरं नाही वाटत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुम्हाला माझं आणि एक नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी उठले बरोबर लहान मुलांना बरं नाही तर तुम्ही समजून घ्या की पूर्ण दिवसच खराब जाणार आहे. माझ्याबरोबर पण असंच घडलं. ॲक्च्युली 2 दिवस झाले ना आयराला ना बरं नाही आहे. अचानकच ना गुडियाचा ताप बघता ना मला ना काहीतरी असं वाटलं की माझ्या कपड्यात काहीतरी गेलेलं आहे, म्हणून मला ना एकदम चावल्यासारखं झालं. मी चेक करायला गेली तर ना सगळे कपडे झटकून परत घातली तर कायच नव्हतं. आता परत एकदा मी तिचं फीवर वगैरे चेक करते. फीवर चेक करायचं म्हणजे पण लहान मुलं बापरे एवढं हलतात ना. आणि आमची आयरा तरी खूपच म्हणजे खूपच बघा किती नरम झालेली आहे. कायच बोलायला तयार नाही, कायच नाही. आणि मला ना सर मुलाला काहीतरी झालं ना खूपच असं हे होते हो, टेन्शन येते. म्हणजे कसं की एकतरी कोणच नाही आहे फॅमिली. हे बघा तिला किती 100चं वर ताप आलेले आहे. लेकिन तिच्या आधी मी तिला ना हे वॉमिटिंगचं औषध देते, कारण की ती सकाळीपासून मला म्हणते की असं स्कूलमधनं येत होता तेव्हा सांगत होती की मम्मा मला वॉमिटिंग आल्यासारखं होते. आता मी डायरेक्टच ना तिला फीवरचं औषध दिली ना ते परत वॉमिटिंग करते. त्याबद्दल मी काय केली पहिले ना वॉमिटिंगचं औषध देऊया म्हणून ते स्टार्टिंगला तरी नकोच म्हणते, लेकिन अशी ती गुड गर्ल आहे, खूप औषध पिते ती. फक्त ते अँटीबायोटिक देते बघा, ते कडू असते ना ते जरा असं नको म्हणते. लेकिन बघा किती छान औषध पिली आहे. आता मी तिला जर टेकून बसवली, त्याच्यामध्ये पण तिचं डिमांड असते बघा. मला म्हणते की ते कॅपमध्ये औषध देतो ना त्याच्यामध्ये मला पाणी पाहिजे प्यायला, तू पाणी आण जा. आणि हे बघा ती सकाळपासून कायच डब्बा खाली नाही. हे बघा ड्रायफ्रूट्स तसं वापस आणली. तिला ना सकाळपासूनच जरासं हे होत होतं ते, आणि तिला लूज मोशन पण लागलं होतं ना. हे बघा डब्बा पण असंच वापस आणलेले आहे. आता मुलंच काय नाही खाल्लं तर आई कशी खाणार. आणि मला ती स्कूल कसं तिला घेऊन येत होती ना तेव्हा मला जास्त बोलले नाही, फक्त एवढंच बोलले की मम्मा माझं पाय खूप दुखतात, मम्मा तू पाय दाबणार काय माझं. मी आल्यानंतर तिला फीवर चेक कर हे कर त्याच्यामध्ये बिझी झाली. आता परत एकदा ती मला सांगितली मम्मा माझं पाय दुखतात मम्मा, जरा दाब तू. त्याबद्दल मी तिचं जरा पाय वगैरे दाबत होती. लहान मुलांचं असं बघितलं तर जरा किती कामं करतात त्यांनी, किती पळापळी असते. आणि कसं असते मोठ्यानं झालं की ते बरोबरच पाठवलेले की ना माझं जरा पण असं घराकडे असं मला की कामामध्ये लक्ष नव्हतं, काय करायला लागले ती, कशी आहे काय आहे. तरी पण टीचरचे कॉल आला नाही. बरोबर टाईमलाच गेली मी. सांगते ती पोट दुखतं, त्याच्यानंतर परत नाही नॉर्मलच असतात हे ते खात्या, बस समजत पण नाही आहे त्यांना काय त्रास होते ते. आत्ता बघा मी ते वॉमिटिंगचं औषध देऊन ना मग एक 10-15 मिनटं झाले. आता मी तिला ना तापाचं औषध देते. मी तिला असं बसूनच ठेवली होती, क्योंकि परत ते उलटी गिलटी केली तर काय करणार. आता हे औषध ना हे पण पिते ती, अशी गुड गर्ल आहे. औषधला काही हे करत नाही, फक्त स्टार्टिंगला तेवढंच नको म्हणते आणि औषध पिऊन घेते. हे बघा नको म्हणते लेकिन तरी पण पिते. काय नाही, गुड गर्ल आहे. औषध प्यायला पाहिजे ना, औषध नाही पिलं तर कसे बरं होणार. परत मला सांगते की त्याच्या कॅपमध्ये पाणी आण जा मला प्यायला. पाहिजे तर पाहिजे, तिथं बॉटल आहे तरी पण ते नको, कॅपमध्येच पाणी पाहिजे असं म्हटले. परत तिला पाणी आणायला गेले. मुलं पण असं सतवतात ना आजारीमध्ये पण. हे बघा सकाळी मी पोहे करून ठेवले होते ना ते पण मी खाल्ली नाही. कसं मुलांना बरं नाही तर काय खाणार. ॲक्च्युली कालपासूनच बरं नाही आहे, लेकिन मी तिला हॉस्पिटलला नाही. मी आत्ता पण तिला खूपच ताप वगैरे आलेला आहे. बघा कसं झालेलं आहे माझ्या बाळाचं. आता परत ताप आलेला आहे बाळाला. आता बघूया, आता डॉक्टरकडे घेऊन जातो. आणि काय मुलांना बरं नसलं की कायच बरं वाटत नाही. आता ना परत तिचं बॉडी गरम झालं म्हणून मी फीवर चेक करते. फीवर तरी 100च्या वरती आहे. हे बघा फीवर आलेला आहे. तर परत औषध घालावं लागणार. परत तिला औषध दिले फीवरचं.
ते मधीच माझं एक पार्सल आलं, पार्सल देऊन गेलो तो. आत्ता ना रात्रीचं 7 वाजलेलं आहे. आम्ही आलेलो आहे इथे हॉस्पिटल, पिडियाट्रिशियन हॉस्पिटलमध्ये. ॲक्च्युली आम्ही जातो ना ते डॉक्टर नाही भेटले, आम्ही दुसरीकडे आलेलो आहे. एवढं काय गर्दी नव्हतं, त्याबद्दल आमचा नंबर ना लवकरच लागला. आता हे आमचं चेकअप झालेलं आहे. आम्ही मेडिसिन वगैरे सगळं घेतो. चला आता मग आता घरी जाऊया. घरी जाऊन तुम्हाला मी दाखवते औषध वगैरे. ही बघा आयराचा. हे बघा गुडियाला तर हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. बघा डॉक्टरने किती औषध दिले. हे बघा किती औषध दिले गुडियाला. गुडियाला ना बरं वाटत नाही, त्याबद्दल किती औषध दिले बघा. खूप औषध दिलेलं आहे सगळे. आता एवढं सगळं पिणार औषध ती पिणार तू बाळ नको. कधी कधी येणार? उद्या स्कूलला जायचं आहे ना तुला? कुठे नाही जाणार? कशाला कशाला? हां आत्ता ना 7:30 झालेलं आहे. गुडियाला आपण घेऊन गेलो होतो डॉक्टर पिडियाट्रिशियनकडे, दाखवून आणलेलं आहे. हे बघा किती औषध दिलेलं आहे तिला. गुडियाला ना ॲक्च्युली 2 दिवसपासूनच तिला ना काय जर पोट दुखतं काय काय होते, तरी पण मीच जरा दुर्लक्ष केली. राहू दे काय नाही, मुलं असं तसं खातात, कमी होणार म्हणून. लेकिन आज तिला ना जास्तच झाला. त्याचे ते पोटदुखीमुळे परत तिला ताप आला. ते पण 102 अँड हे झालं तिला लूज मोशन्स वगैरे चालू आहे. त्याबद्दल आज ना गेलो डॉक्टरकडे. चला तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर ह्या व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया. चला बाय.